नमस्ते मंडळी, मी आहे प्रिया. स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. आज आपण तव्यात होणारे झटपट बेसनची रेसिपी पाहणार आहोत. ते बेसन घेतलेलं आहे, ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता आहे आणि इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इकडे मसाले आहेत, ठीक आहे. आणि इकडे आम्ही तवा गरम करत ठेवलेला आहे. इथे इन्स्टंट बनवणार आहोत म्हणून इथे आम्ही तवा गरम करत ठेवलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. ठीक आहे, सर्वात आधी आपण हा एक कांदा चिरून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे आपण एक कांदा चिरून घेत आहोत, ठीक आहे. तुम्ही साहित्य पाहू शकता. इथे लाल तिखट सुद्धा टाकणार आहोत. त्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे, तो देखील आपण इथे चिरून घेणार आहोत, ठीक आहे. तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. इथे तवा गरम हा करत ठेवला होता. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकणार आहोत, ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण हे जिरे टाकणार आहोत. एक चमचा जिरे आपण इथे टाकलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लसूण टाकणार आहोत. हलकसं परतून घ्या. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे हा बारीक चिरलेला कांदा आपण सर्वात शेवटी टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता. चांगल्या प्रकारे ते परतून घ्यायचं आहे. कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण इथे अर्धा चमचा हिंग देखील टाकणार आहोत, ठीक आहे. पाहू शकता. आता इथे आपण हळद देखील टाकत आहोत. त्यानंतर मीठ देखील टाकायचं आहे आपल्याला. चवीनुसार मीठ हे देखील आपण टाकणार आहोत. आता 1 ते 2 मिनिटे चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथे अर्धा चमचा लाल तिखट देखील टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे 1 ते 2 चमचे टाकू शकता. थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घ्या. आता आपण इथे सर्वात शेवटी हे 1 वाटी बेसन जे घेतलं होतं ते आपण या मसाल्यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता. हे झटपट होणारे बेसन आहे म्हणून याच्यामध्ये आम्ही टोमॅटो वगैरे काही टाकलेलं नाहीये. आम्ही डायरेक्ट हे तव्यामध्ये बेसन कशा पद्धतीने करता येतं हे आम्ही इथे दाखवत आहोत. तुम्ही पाहू शकता. स्लो मीडियम गॅसवर तुम्ही हे चांगले 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आहे. इथे आता आपण सर्वात शेवटी पाणी टाकणार आहोत, ठीक आहे. आपल्याला बेसन हे शिजून घ्यायचं आहे म्हणून याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास हे पाणी टाकलेलं आहे. हलक्या हाताने हे परतून घ्यायचं आहे. आणि इथे 1 ते 2 मिनिटे वाफ घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता. म्हणजे आपलं बेसन हे पूर्णपणे व्यवस्थित शिजून निघेल, ठीक आहे. ठीक आहे. वाव, तुम्ही पाहू शकता. या बेसनाचा अतिशय खमंग देखील सुगंध सुटलेला आहे, ठीक आहे. आता आपण सर्व शेवटी इथे गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकणार आहोत, ठीक आहे. मैत्रिणीने तुम्ही ते पाहू शकता. हे झटपट बेसन आपल्या इथं रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून पहा, ठीक आहे. आणि आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा, ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. हे खायला अतिशय स्वादिष्ट देखील लागते, ठीक आहे, आणि रुचकर देखील आहे. तुम्ही पाहू शकता.
अतिशय झटपट आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये हे बेसन आपलं रेडी झालेलं आहे। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता। काढ। चपाती, भाकरी, पोळी सोबत तुम्ही हे बेसन नक्की खाऊ शकता। तुम्ही पाहू शकता हे तव्यामध्ये झटपट केलेलं बेसन हे आपलं रेडी आहे। तुम्ही चपाती, भाकरी सोबत तुम्ही हे खाऊ शकता। ठीक आहे, अतिशय स्वादिष्ट देखील लागते। ठीक आहे, कसं झालं आहे आता हे आता माझी मम्मी टेस्ट करून दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता। चल खाऊन दाखव। ठीक, कसं झालंय? खूप छान झाले। मीठ, चटणी वगैरे सर्व सगळं व्यवस्थित आहे, खूप छान झाले। ठीक आहे, चला तर मग मैत्रिणींनो, आपण अशाच रुचकर आणि इन्स्टंट रेसिपी सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग टाटा, बाय बाय, टेक केअर।